नमस्कार. आज आपण एका खास व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत, बाळू मामा. हो, बाळू मामा. खूप मोठं नाव आहे. अगदी. आपल्याकडे त्यांच्या आयुष्यावर आणि कामावर आधारलेली बरीच माहिती आहे. तर यातून ते नक्की कोण होते, त्यांचं कार्य काय होतं आणि त्यांचं महत्त्व काय हे समजून घेऊया. बरोबर. सुरुवात त्यांच्या ओळखीने करूया का? म्हणजे संत, सेवक, रक्षक अशा अनेक भूमिका होत्या त्यांच्या. अगदी खरंय. बाळू मामा हे मुख्यत्वे धनगर समाजातले एक महत्वाचं व्यक्तिमत्व. कोल्हापूर जिल्ह्यातले ना? हो, कोल्हापूर जिल्ह्यातलं आंबेवाडी गाव, तिथे जन्म झाला त्यांचा. अच्छा. आणि ते पारंपरिक मेंढी पालक होते. तर धनगर समाजासाठी ते एक आधारस्तंभच होते म्हणा ना. म्हणजे त्यांचं आयुष्य त्यांनी गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि विशेषतः जनावरांसाठी वाहून घेतलं होतं. हो, पूर्णपणे समर्पित होतं त्यांचं जीवन. आणि हे फक्त बोलणं नव्हतं, ते जगत होते तसं. आणि मला वाटतं त्यांची भूमिका फक्त समाजसेवक एवढीच नव्हती, त्यांना संत मानलं जायचं, पण ते गावाचे रक्षक पण होते. हो, वनरक्षक म्हणूनही त्यांना ओळख मिळाली, कारण अनेकदा त्यांनी हिंस्र प्राण्यांपासून गावाचं, जनावरांचं रक्षण केलं. म्हणजे त्यांच्यात फक्त आध्यात्मिक ताकद नव्हती, त्या धाडसही होतं. अगदी. दोन्ही गोष्टी होत्या. आणि इतकंच नाही, म्हणजे गरजूंना मदत करणं, अन्न, पाणी, औषधं देणं. हो, सुरक्षा देणं, हे सगळं त्यांचं रोजचं काम होतं. आणि विशेष म्हणजे हे सगळं ते शहरात राहून नाही करत होते. नाही, ते तर आपल्या शेळ्या मेंढ्यांसोबत डोंगरात राहायचे, निसर्गात. आणि त्यांच्या दर्शनाने लोक बरे होतात, अशी पण एक श्रद्धा आहे ना? हो, खूप लोकांचा अनुभव आहे तसा. त्यांच्यावरची श्रद्धा खूप आहे लोकांची. यातूनच आपण त्यांच्या धार्मिक महत्वाकडे येतो, बरोबर? बरोबर. म्हणजे बघा, महाराष्ट्रात जसे संत तुकाराम महाराज आहेत किंवा गजानन महाराज. हो, लोकसंत. अगदी त्याच परंपरेतलं बाळूमामांचं स्थान आहे. त्यांचं समाधीस्थळ आंबेवाडी आहे कोल्हापूरजवळ. हो, बाळूमामा समाधी मंदिर, आंबेवाडी. ते आज खूप मोठं श्रद्धास्थान आहे. म्हणजे फक्त मंदिर नाही, ते केंद्र बनलंय श्रद्धेचं. अगदी. दरवर्षी आश्विन महिन्यात तिथे मोठी जत्रा भरते. खूप लोक येत असतील. हो, हजारो भक्त येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, सगळीकडून. यावरून त्यांच्या कार्याची पोहोच लक्षात येते. हो ना. आणि तिथे समाधीला प्रसाद, ओटी आणि विशेष म्हणजे मेंढी अर्पण करायची प्रथा आहे अजूनही. अच्छा, मेंढी. म्हणजे त्यांच्या मूळ जीवनशैलीशी जोडलेली गोष्ट आहे ही. बरोबर. धनगर समाजाशी त्यांचं जे नातं होतं ते यातून दिसतं. त्यांच्या आयुष्यातल्या काही कथा पण खूप प्रेरणा देतात. म्हणजे तो वाघाचा किस्सा. हो, वाघाशी सामना. त्यांनी गावकऱ्यांचं रक्षण केलं होतं. त्यामुळे त्यांना वाघांचा रखवाला म्हणायला लागले लोक. अगदी. त्यांची निर्भयता आणि समाजाबद्दलची बांधिलकी दिसून येते त्यातून. आणि अजून एक गोष्ट आठवते, ती हरवलेल्या मेंढीची. हो, एका धनगराची मेंढी हरवली होती कळपातून. जंगलात गेली होती. त्या काळात एक मेंढी म्हणजे मोठं नुकसान असणार. हो तर. मग बाळूमामा स्वतः गेले जंगलात आणि शोधून आणली ती मेंढी सुखरूप. किती छोटी गोष्ट वाटते, पण त्यांनी लोकांची श्रद्धा किती वाढली असेल. बरोबर, कारण त्यांनी फक्त मेंढी नाही, तर त्या माणसाची उपजीविका वाचवली होती. आणि पुराच्या पाण्यातून लोकांना वाचवल्याची पण प्रसंग आहेत ना. हो, आहेत. त्यानंतर तर लोक त्यांना जिवंत देव मानू लागले. खरंच विलक्षण आहे हे सगळं. आणि त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका आहे की तो आत्ताच्या काळात म्हणजे माध्यमांपर्यंत पण पोचला आहे. हो, ती टीव्ही मालिका जय बाळू मामा खूप लोकप्रिय झाली होती. अगदी. त्या मालिकेने त्यांचं कार्य घराघरात पोचवलं. आणि लोककलांमध्ये पण त्यांचं स्थान आहे. पोवाडे, भारुडं. हो, लोकगीतं आहेत त्यांच्या जीवनावर. यातून कळतं की लोकसंस्कृतीत ते किती खोलवर रुजलेले आहेत. आणि या सगळ्या कार्यामागे, चमत्कारांमागे त्यांची शिकवण काय होती? शिकवण खूप साधी आणि थेट होती. गोरगरिबांची सेवा हीच खरी भक्ती आहे. वाव, किती महत्वाचं वाक्य आहे. आणि आजही तितकंच खरं आहे. निश्चितच. म्हणजे बघा, बाळूमामा हे फक्त संत नव्हते. नाही. ते रक्षक होते, सेवक होते, प्राण्यांचे मित्र होते. अनेकांसाठी मार्गदर्शक होते. सेवा, श्रद्धा आणि निसर्गाशी असलेलं नातं यांचा संगम होता त्यांच्या जीवनात. बरोबर. आणि त्यांचं कार्य आजही अनेकांना प्रेरणा देतं, निस्वार्थ सेवेसाठी. परत एकदा आठवण करून देऊया की त्यांचं समाधीस्थळ आंबेवाडीला आहे, कागल तालुका, कोल्हापूर जिल्हा. हो, आणि तिथे आश्विन महिन्यात मोठी जत्रा भरते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्याबरोबरच तामिळनाडूतूनही भक्त येतात, हे विशेष. हो, येत आहेत. हे ठिकाण त्यांच्या कार्याची आणि आठवणींची जणू जिवंत साक्ष आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार सोडून जाऊया का श्रोत्यांसाठी? हो, नक्कीच. बाळूमामांच्या आयुष्यात आपल्याला आध्यात्मिक शक्ती दिसते आणि त्याच वेळी समाजाचं प्रत्यक्ष रक्षण करण्याची वृत्ती पण दिसते. तर
ह्या दोन्ही गोष्टींचा जो मिलाफ आहे तो आजच्या काळात म्हणजे आजच्या नेतृत्वात किंवा समाजकार्यात कसा महत्वाचा ठरू शकतो? खरंय, या दोन्हीचा समतोल आजच्या जगात जास्त गरजेचा आहे का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.